राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहाता तालुक्यातील चंद्रपूर गावाजवळील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 MBA विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली। एकाच वेळी 3 तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार पायरेन्स IBMA कॉलेजमध्ये MBA द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे अभिषेक गंगाधर जाधव, वय वर्ष 24, राहणार सुरेगाव शिंगणापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, प्रवीण प्रभाकर रसाळ, वय वर्ष 23, राहणार रामनगर, छत्रपती संभाजीनगर, आणि महेश अशोक शिंदे, वय वर्ष 26, राहणार संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर, हे तिघे मित्र चंद्रपूर येथील साठवण तलाव परिसरात फिरण्यासाठी आले होते। त्यानंतर त्यांनी तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला। दरम्यान तलावातील पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक खोल पाण्यात गेले। काही वेळातच ते पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक आणि प्रशासनाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली। दीर्घ प्रयत्नांनंतर तिघांनाही बाहेर काढण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या घटनेची माहिती समजताच लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती। मृत विद्यार्थ्यांचे मित्र व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले। या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरापासून दूर आलेल्या या तिघा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने महाविद्यालयीन परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे। मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेले हे तरुण पुन्हा कधीच परतणार नाही, ही बाब अनेकांना चटका लावणारी ठरली। या दुर्घटनेनंतर परिसरातील साठवण तलावाभोवती सुरक्षेची उपाययोजना, इशारा फलक आणि संरक्षक व्यवस्था यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। अनेक ठिकाणी कोणतीही सुरक्षा नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी शंकर सोनवणे, प्रवरानगर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।